नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी आहे आणि पाटस गावामध्ये विविध भागांमध्ये बिबट्याचं दर्शन जे आहे ते शेतकऱ्यांना होतं। यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। आता याच पार्श्वभूमीवरती पाटसमधील काही शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे आणि बिबट्या या भागात आल्यामुळे नेमक्या कोणत्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो काय सांगाल? बिबट्या या भागात आल्यामुळे सर्वप्रथम आम्हाला आमची लहान लहान मुलं शाळेत जातात आणि ते रात्री 8-8:30च्या दरम्यान गारफट्यावरती रस्ता क्रॉस करताना आमच्या काही लोकांनी पाहिलं आहे बिबट्या रस्ता क्रॉस करताना चिक्कूच्या भागात शिरलेला आहे। आणि त्या चिक्कूच्या भागाच्या लगतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आमची आणि त्या ठिकाणी एकदम लहान लहान मुलं म्हणजे अंगणवाडी ते 4थीपर्यंत शाळा आहे। ही मुलं रात्री बिबट्या कळाल्यापासून सकाळची शाळा आहे आजच्याला, सकाळी शाळेतच मुलं येणार। तर आमच्या जे आई वडील असतील त्यांनी सर्वांना त्या मुलांना शाळेत त्या ठिकाणी पाठवले, पण त्या मुलात एवढी भीती निर्माण झालेली आहे तर ते अजूनसुद्धा त्यांची म्हणजे भीतीच आहे ना की असं साधं एखादं कुत्र्यासारखं दिसलं तरी त्यांना बिबट्यासारखंच वाटते असं की बिबट्याच आहे म्हणून। आणि खरी परिस्थिती सांगतो बिबट्या आहे आणि त्यातून असं हे केलेलं आहे की 6 ते रात्री 10पर्यंत लोड शेडिंग केलेली आहे। आणि आज उन्हाळा दिवस आहे, परीक्षेचे दिवस आहेत, तरीसुद्धा मुलांच्या अभ्यासावर हा परिणाम व्हायला लागलेला आहे। आणि लाईटचं तर पूर्ण म्हणजे येतच नाही 10 वाजेपर्यंत, 10 ते रात्री तर 10:30 वाजता लाईट आलेली आहे। तर ते रात्रीचं मच्छर चावतंय, उन्हाळा दिवस इतकं उकाड्याचं म्हणजे रात्री घरात सुद्धा दम निघाणं आणि बाहेर बसलं तर बिबट्याचं भीती म्हणजे सर्वांकडूनच अशी कसं हे करायचं ते अशी अवघड परिस्थिती झालेली आहे। तर MSCBने सुद्धा हा विचार करावा आणि भारनियमनात बदल करून तो आम्हाला लाईट कशी येईल आणि आमच्या मुलांचा अभ्यासाचा वेळ म्हणजे कसं होईल तर हे विचार करावा अशी एक माझी विनंती आहे। बिबट्या या भागामध्ये आल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याची माहिती जी आहे ते यांनी दिलेली आहे। तुमच्या भागामध्ये बिबट्या आहे असं अशी माहिती सध्या दिली जाते। नेमका हा बिबट्या कोणत्या परिसरामध्ये आहे आणि यामुळे नेमकं जनजीवनावरती काय परिणाम झाला? हा बिबट्या जो आहे तो गारफाट्याच्या परिसरात आहे आणि तो वारंवार दिसत पण आहे, परंतु आमचं अशी विनंती आहे वन खात्याला की तिथं एक पिंजरा आणून लावा, त्या बिबट्याला जेरबंद करावा। त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर पण व्हायला लागला आहे, कारण तो रात्री पाहिल्यामुळं सकाळी शाळेत यायला विद्यार्थी नकोच म्हणत होते। आणि त्याच्या पुढचे हायटेक असे झाले की जी संध्याकाळी 6 ते 10:30 लाईट जाते त्याच्यामुळे तर अजून पोरांचा अभ्यास पण बुडतोय, नुकसान होतं आहे। तो की MSCBने विचार करावा असं आमची विनंती आहे। आणि बिबट्या वारंवार आहे, ह्याच्या आधी पण 6 महिन्यापूर्वी काळा बिबट्या तिथे येऊन गेला होता, तो पण लाईव्ह पाहायला गेला होता। त्याच्यामुळे त्या परिसरात वन खात्याने लक्ष द्यावं ही विनंती आहे। आता तुम्हाला बिबट्या तुमच्या भागामध्ये बिबट्या आहे असं तुम्ही सांगताय, वन खात्याला याबाबत तुम्ही माहिती दिली आहे? माहिती आता आधी दिली ती, त्यांनी पिंजरा पण लावला होता जेव्हा 75 दिसला होता त्यावेळेस, पण त्यानंतर तो काय जेरबंद झाला नाही। पण त्याच्यानंतर परत आता प्रयत्न करतो आम्ही त्यांना माहिती देण्याची। रात्री फोन केलेला। आता शेतकरी वर्ग विशेषतः आपल्या भागामध्ये शेतकरी आहेत सर्वत्र, बिबट्या असल्यामुळे शेतीच्या कामावरती काय याचा परिणाम? चांगलाच परिणाम झाला आहे, उलट मजूर यायलाच नको म्हणतोय। मग ते आम्ही येतो पोटासाठी आणि बिबट्याने आम्हाला खाल्ल्यावर मग आम्ही नाही का त्याच्या ह्या भीतीबाई येईनात, मजूर म्हणते नको यायला ते, नाहीतर स्वतः मालक लोकांना पुढं उभा राहावं लागतं तो मजूर काम करते। त्याचा परिणाम शेतीवर झाला, शेतीची कामं लेट होत चाललेत। त्यामुळे वन खात्याने लवकर तिथे पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। वन खात्याने पाटसमधील गारफाटा परिसरामध्ये पिंजरा लावावा आणि लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जी आहे ती या शेतकरी बांधवांची आहे। आता आपल्यासोबत आणखी आहेत। आता यांच्या भागामध्ये हिंगणी वस्ती परिसरामध्ये देखील बिबट्या दिसला होता अशी माहिती यांनी दिलेली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे तुमच्या भागात? परिस्थिती अशी आहे की मागल्या 4-5 दिवसापूर्वी पाटस परिसर भानुबानगर येथे हिंगणी वस्तीवर बिबट्याचं दर्शन झालं। तर त्या टायमाला बिबट्याचं दर्शन होतं आहे, ते कधी होतं आहे की रात्रीची भारनियमन ठेवला, ही भारनियमनाची वेळ चुकीची आहे माझ्या मते। त्यामुळं काय झालं की भारनियमनावर सगळे नागरिक भयभीत झाल्यात, शाळेचे मुलं आणि विशेष करून आमच्या भागामध्ये काय कारखाना परिसर आहे ना, त्या भागामध्ये सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान वयस्कर माणसं, महिला वर्ग ही व्यायामासाठी बाहेर पडले जातात। त्या ठिकाणी ते भयभीत झाल्यामुळं त्यांना ते व्यायामच सोडून दिला लोकांनी जाण्याचं।
हा एक अडचण मोठी. त्यासाठी वन विभाग खात्याने काहीतरी करावं. आणि महावितरणला आम्ही विनंती केली, मी आणि माझ्या मुलांनी स्वतः जाऊन दापोड इथं परिसरात. त्यांनी ते फक्त आम्हाला आश्वासन दिलं, त्याच्यावर ठोस कार्य भाग झालं नाही. वार्ड 1 क्रमांकामध्ये की बारणी म्हणा आम्हालाच का टाकलं गेलं आहे, निम्म्या भागात टाकलं आहे पाटस परिसरात, आणि निम्मा भाग हा वंचित म्हणतो. तुम्ही जाणून बुजून असं त्यांनी केलं नाही पाहिजे. हा महावितरणला एक आमचं लाखमोलाचा सल्ला आहे. दुसरी गोष्ट आज झालं की हे मजूर वर्ग, आता कांदा काढणीचं टायमिंग आहे, त्यामुळं लोक मजूर भेटणार त्या परिसरात. त्यामुळं ते वयस्कर माणसं मजूर ह्याचं विपरीत परिणाम झाला आहे. त्याची वन खात्याने दखल घ्यावा अशी आमची एक विनंती आहे. वन खात्याने बिबट्या ज्या भागामध्ये आहे तेथे दखल घेऊन तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं. याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती आणि शेतकरी बांधवांच्या नित्याच्या कामांमध्ये देखील होत असल्याचं म्हणणं या शेतकरी बांधवांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.